हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण मस्त असा गरमागरम मटर पुलाव तयार करणार आहोत. त्यासाठी एका भांड्यामध्ये 4 ग्लास एवढं मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. पाणी गरम होईपर्यंत आपण साधारण 1 ग्लास एवढे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. या ठिकाणी तुम्ही कोणते पण तांदूळ वापरू शकता. मी इथे बासमती तांदूळ घेतलेले आहेत. आता हे धुवून आपण साईडला ठेवायचं आहे. आता या गरम झालेल्या पाण्यामध्ये आपण गरम मसाला टाकायचा आहे व तसंच 1 चमच एवढं तूप टाकायचं आहे. नंतर यामध्ये आपण धुवून घेतलेले तांदूळ टाकायचे आहेत व अर्धे तांदूळ शिजेपर्यंत आपण हे तांदूळ या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत. हे पहा, अर्धवट हे तांदूळ शिजलेले आहेत. यामध्ये मी पुदिना व कोथिंबीर पण थोडी टाकली होती. अशा प्रकारे आपण हे तांदूळ शिजवून घेतलेले आहेत, साईडला ठेवून घेणार आहोत. नंतर आता यामध्ये मटर, गाजर, टोमॅटो, अद्रक लसूणची पेस्ट, कांदा व कोथिंबीर आणि पुदिना आपण घेतलेला आहे. कढईमध्ये तेल टाकायचं आहे. साधारण 4 चमच एवढं जिरे, अद्रक लसूणची पेस्ट तसंच कांदा आपण या तेलात परतवून घ्यायचा आहे. नंतर यामध्ये गाजर, टोमॅटो आणि मटर टाकून व्यवस्थित आपण या तेलामध्ये हे सर्व मिश्रण परतवून घेणार आहोत. मंद गॅसवर आपण हे सर्व मसाला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. यामध्ये साधारण 1 चमच एवढे आपण मीठ टाकलेलं आहे. मीठ या तेलामध्ये टाकून आपण हे मसाला परतून घेणार आहोत. नंतर आपण आता यामध्ये अगदी थोडासा म्हणजे अर्धा चमच एवढा गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला टाकून घ्यायचा आहे. नंतर आपण अर्धवट असे शिजून घेतलेले जे तांदूळ होते ते या मसाल्यामध्ये टाकून परतून घेणार आहोत. व नंतर शेवटी आपण यामध्ये पुदिना व कोथिंबीर टाकून मस्त असा हा आपला मटर पुलाव रेडी आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.